बंडखोरांच्या गद्दारीचा हिशेब आमच्याकडे आहे. कुणाला कुठे ब्लॅकमेल केलं हे समोर आणू असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी तसा थेट इशाराच दिलाय. तर आधी तुम्ही तुमच्या काळ्या कारणांचा हिशेब द्या असा पलटवार यावर नवनाथ बन यांनी केलाय. गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे. यांनी गेल्या काही काळामध्ये जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहार सुद्धा ईडीच्या रडारवरती आणले गेले. मग त्यात धाराशिवचे खासदार असतील, त्यांच्या बँकेचे व्यवहार असतील, अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. त्याच्यावरती काल पक्षात चर्चा झाली, प्रत्येक फाईल समोर आहे. आणि आता सांगू कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं, कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं, कोणत्या खोलीत ब्लॅकमेल केलं हे सांगू ना. आता हळूहळू, ही काय वेळ नाही, सांगू आम्ही योग्य वेळी हे बाहेर काढू. महाराष्ट्राच्या हिताचं कुठलं काम केलं याचा हिशोब संजय राऊत देणार आहेत का? मग एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांना हिशोब मागा. आधी आपण केलेल्या काळ्या कर्तृत्वाचा हिशोब द्या. तुमचे काळे कारनामे बघून, तुमचं काळं कर्तृत्व बघून महाराष्ट्रानं तुम्हाला घरी बसवलं आणि तुम्ही धमक्या वगैरे देण्याची भाषा करू नका. महाराष्ट्र तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. तुमच्या आव्हानानंतर काळं कुत्रं देखील फिरकत नाही.